आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शिवपाणन चळवळीला मोठे यश, शेतरस्ते अडवणाऱ्यांवर सरकारचा कठोर निर्णय। अखेर विधानभवन आझाद मैदानावरील आंदोलनातील मागण्या मान्य। राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील वाहतुकीच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई विधानभवनावर झालेल्या शिवपाणन शेतरस्ता चळवळीच्या लक्षवेध आंदोलनातील प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत। या पार्श्वभूमीवर शेतरस्ते अडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। चळवळीचे प्रणेते शरद पवार यांनी सांगितले की मागण्या मान्य होणे ही मोठे यश आहे, मात्र शासन निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे। त्यांनी पुढे स्पष्ट केले की चळवळ शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणार आहे। राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत सुधारित शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयानुसार गाव नकाशावर असलेल्या किंवा सार्वजनिक शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। कठोर नियमांची अंमलबजावणी, शेतरस्ता अडवणाऱ्यांना 7 दिवसांची नोटीसनंतरही अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाकडून थेट कारवाई। संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड व फॉर्म 5 वर्षांसाठी ब्लॉक, 5 वर्षे सर्व शासकीय योजनांपासून वंचित, शेतकऱ्यांसाठी दिलासा, रस्त्यासाठी सक्तीचे भूसंपादन नाही, स्वेच्छेने दिलेल्या जमिनीवर स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क माफ, जमीन शासनाच्या नावे नोंद होणार। ग्रामीण भागात शेतीमाल वाहतुकीसाठी बारमाही शेतरस्ते ही अत्यावश्यक गरज असल्याने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी वाद कमी होऊन शेती विकासाला चालना मिळेल, यासाठी प्रत्यक्ष प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपाणन शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। चुकलं पण होतं त्या मी करतो नाही दादा काय सांगाल तुम्ही? शेतकरी पुत्र म्हणून या ठिकाणी आंदोलन चाललेलं आहे। आझाद मैदानावरती तुम्हाला नेणार आहेत, विधान भवनावर तुम्हाला काय परवानगी दिली नाही, पोलिसांनी आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन चालवले, काय सांगाल तुम्ही? अनेक वर्षांपासून शेतकरी हेलपाटे मारतात, शेतरस्त्यासाठी पिढ्यानपिढ्या संघर्ष चाललाय आणि आज एका बाजूला शहरामध्ये बुलेट ट्रेन येते आणि शेतकऱ्याला साधा रस्ता मिळत नाही। यासाठी आपण विधान भवनावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आपण पत्रव्यवहार केला होता, परंतु पोलीस प्रशासनाने या ठिकाणी तातडीची दखल घेतली। या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे का विधान भवनावर तुम्ही आंदोलन करू शकत नाही, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला पत्र देण्याचं, नोटीस देण्याचं पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। कारण आज पिढ्यानपिढ्या आपण पाहतो की शेतकऱ्याची मुलं शेतरस्त्याअभावी अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचं नुकसान होत आहे, का त्यांना शाळा शिकता आलेली नाही। अनेक शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्यात। पोलीस प्रशासन असेल, महसूल खात्यामध्ये अनेक शेतकरी हेलपाटे मारतात। पिकवलेला माल शेतकऱ्याला आज बाजारपेठेत पोहोचवता येत नाही, त्यामुळे राज्य सरकारने शासन निर्णय काढले परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री बळीराजा शासन योजना आणली, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही। छत्रपती महाराज अभियान असेल, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अभियान फक्त कागदावर आपल्याला दिसत आहेत, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही। शेतरस्त्यांचं सीमांकन व्हावा, त्याला दगडी नंबरी लावण्यात यावे आणि राज्यभरातले जेवढे बी शिवरस्ते असतील नकाशावरती प्रत्येक शेतकऱ्याला डांबरी रस्ता मिळाला पाहिजे। एखादी बुलेट ट्रेन जरी सरकारने थांबवली आणि शेतकऱ्यांना जर दर्जेदार रस्ते दिले तर शेतकरी ग्रामीण भागाचा या ठिकाणी विकास होईल, शेतकऱ्याच्या समृद्धीचा महामार्ग या ठिकाणी खुला होणार आहे। सरकारने या गोष्टीला गांभीर्याने घ्यावे। आम्हाला अडवून काही उपयोग नाही, आमचा उद्देश शेतकऱ्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं, शेतकऱ्याचं समृद्धी व्हावं, शेतकरी समृद्ध व्हावा, महाराष्ट्र समृद्ध व्हावा आणि देश विकसित व्हावा, आमचा उद्देश हाच आहे। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी अडवून कुठल्याही प्रकारचं असं सरकारला काही हेतू साध्य होणार नाही। सरकारने या जर काम केलं तर आम्हालाही आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। हजारो शेतकरी या ठिकाणी महाराष्ट्राभरातले या ठिकाणी मुंबईमध्ये आलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलेलं आहे आणि आम्हाला आज या ठिकाणी नोटीस देऊन या ठिकाणी आमचं आंदोलन थांबवण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी होत आहे। महसूलच्या समजा तुम्हाला मंजूर पाहिजे, महसूल मंजूर समजा त्यांचा प्रश्न असेल किंवा आत्महत्या व्यस्त असतो त्यांना काही गरज नसते, ते तुम्हाला इकडून तुम्हाला आगामी महिन्यात इकडे द्यावं लागतं। आता जर तुम्ही इकडं केलं तर तुम्हाला आमची कारवाई